हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. फक्त एकाच वस्तूचा वापर करून आज आपण एक हेअर ऑइल सुद्धा बनवणार आहोत आणि एक हेअर मास्क सुद्धा बनवणार आहोत, जो की आपल्या केसांना खूप हेल्दी ठेवणार आहे आणि केस वाढण्यासाठी आणि केसांना नरिश करण्यासाठी मदत करणार आहे. तर तो महत्त्वाचा घटक म्हणजेच फुले आहेत, जास्वंदीची फुले, हिबिस्कस फ्लावर्स. आणि या फुलांचाच वापर करून मी माझ्या रूटीनमध्ये किती प्रमाणात वापर केलेला आहे आणि कोणकोणत्या रेमेडीजमध्ये ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघतच आहात तुम्ही, आणि त्याचे उपयोग किंवा त्याचे फायदेसुद्धा तुम्हाला माहीतच आहेत. आता बघा, फुले घेतलेले आहेत फ्रेश असे. अगोदर आपण तेल बनवणार आहोत आणि या तेल बनवण्यासाठी आपल्याला फक्त 2 वस्तू लागणार आहेत, ती म्हणजे फुले आणि कोकोनट ऑइल. आता बघा, खोबरेल तेल जे की सगळ्यांच्या घरात हे पॅराशूट तेल असतंच, म्हणून मी जाणून बुजून हे घेतलेलं आहे. कारण की बघा, परत काय होतं, कच्च्या घाणीचे भेटत नाही, कुठं भेटतं किंवा ऑलिव्ह ऑइल भेटत नाही, बदाम ऑइल, मग सगळ्याच गोष्टींचे प्रॉब्लेम. त्याच्यापेक्षा जे आपल्याकडे तेल आहे ना, ते खूप हेल्दी आहे आपल्या केसांसाठी आणि तेवढंच पुरेसं आहे. तर बघा, मी तात्पुरतं एक 2 ते 3 वेळेला जेवढं तेल लागेल की नाही एवढंच बनवणार आहे. तेवढीच फुलं आहेत आणि तेवढंच तेल टाकलेलं आहे आणि फुलांच्या पाकळ्या केल्या बघा. आणि जसं की तेलामध्ये हे फूल टाकलं की नाही की तेलाचा कलर बघा चेंज झालेला आहे. थोडंसं अजून ह्याला परतून घ्यायचं आणि लगेच तेल आपलं तयार होतं. एक 5 मिनिटामध्ये तयार होतं. पण हे तेल एवढं भारी आहे ना, मी माझ्या मुलीला सुद्धा हे तेल लावते, जी की 4 वर्षाची आहे. 2 वर्षापासून मी तिला हे तेल लावते. विश्वास तुमचा बसेल की नाही माहीत नाही. आणि मला स्वतःला तर मी हे पण तेल लावते. याच्यामध्ये आणखीन दुसरे घटक ॲड करून दुसरे पण हेअर ऑइल्स लावते. ते तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे. भरपूर विटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट्सने भरपूर, अमिनो ॲसिडने भरपूर जी फुले आहेत ना, ती केसांसाठी वरदान आहेत. केसांच्या प्रत्येक रेमेडीमध्ये तुम्ही लावू शकता. मेहंदी, हेअर मास्क, हेअर स्पा म्हणा, हेअर ऑइल म्हणा, किंवा अजून वेगवेगळ्या ज्या पण तुम्ही रेमेडीज बनवताना त्याच्यामध्ये तुम्ही तेलाचा, फुलांचा, पावडरचा आणि पानांचा सुद्धा वापर करू शकता. आता जे तयार झालेलं तेल आहे की नाही, ते कोमट असतानाच मी हे इन्स्टंट लगेच बनवलेलं होतं. तर ते घेतलेलं आहे 3-4 चमच्याने. त्याच्यात थोडंसं ऑलिव्ह ऑइल टाकलेलं आहे, कारण की आपण त्या तेलाला आणखीन जास्त स्ट्रॉंग बनवतो, एक चांगलं बनवते केस वाढण्यासाठी. आणि याच्यामध्येच आपल्याला 1 चमचा ॲलोवेरा जेल टाकलेला आहे, कारण की बघा, एक वस्तू वापरली त्याच्यामुळे दुसऱ्या वस्तू आहेत ना, त्या मी रेडीमेड घेतलेल्या आहेत, म्हणजे पटकन प्रोसेस व्हावी यासाठी. आणि एक व्हिटॅमिन ईची कॅप्सूल घेतलेली आहे. तर मेडिकलमध्ये तुम्हाला सहज भेटून जाईल. 2-4 ज्या गोष्टी आहेत ना, त्या कॉमनली आपल्या जवळ ठेवायच्या. आणि ज्यावेळेस आपल्याला खूप साऱ्या वस्तू नॅचरल भेटत नाहीत ना, तर तुम्ही अशा काही गोष्टी करू शकता. छोटे छोटे हेअर मास्क आहेत, ते स्कॅल्पला लावण्यासाठी, संपूर्ण केसांना लावण्यासाठी असं तुम्ही करू शकता. आता बघा, ते मी प्रिपेअर केलेलं आहे. ते केसांना लावायचं, पूर्ण आपल्या स्कॅल्पला लावा, सगळ्या केसांना ऑइलिंग करा चांगलं. उरलेले तेल एकाच काचेच्या कंटेनरमध्ये भरून ठेवा. तुमच्या छोट्या मुलींना सुद्धा लावू शकता, म्हणजे मी माझ्या मुलीला लावते आणि तुम्ही स्वतः तुम्हाला तर लावू शकता. खूप चांगलं मसाज करायचं आणि त्याच्यानंतर 1 तासाने केस धुवा, किंवा आदल्या रात्री लावले तरी चालेल. दुसरी रेमेडी आहे ती परत फुलांचीच आहे. एकच वस्तू घेतलेली आहे आणि रेडीमेड जेल घेतलेलं आहे. फक्त त्याच्यात थोडंसं अद्रक घेतलेलं आहे आणि या तीनही गोष्टी आपल्याला एकत्रितपणे वाटून घ्यायच्या आहेत. बऱ्याच वेळा मी हे शेअर केलेलं आहे तुमच्यासोबत. अजून सांगते, कारण की बघा, म्हणजे ज्यावेळेस तुमच्याकडनं या गोष्टी अवेलेबल होतील ना, तर त्यांचा फायदा घेत चला. खरोखर हे मास्क लावल्यानंतर ना, केसांमध्ये जे बदल होतात ना, ते तुम्ही लावल्यानंतरच तुम्हाला कळतील. ते जास्त सांगायची पण गरज पडणार नाही. चांगलं वाटून घेतलेलं आहे आणि त्याच्यात परत थोडंसं खोबरेल तेल ॲड केलेलं आहे. मस्त असा हेअर मास्क तयार झालेला आहे. संपूर्ण केसांना लावा. 1 तासानंतर शॅम्पूने केस धुवा. कंडिशनर लावायची गरज पडत नाही. आणि तुम्ही जर तुमच्या रुटीनमध्ये फुलांचा वापर करून जर सगळ्याच गोष्टी करत असाल, जसं की म्हणजे हेअर मास्क, तेल, मेहंदी, स्पा क्रीम वगैरे जे आपण, तर तुमचे केस हेल्दीच राहणार आहेत, गॅरंटेड. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. लाईक करायचं आहे. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.